नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। या विश्वाला 2600 वर्षापूर्वी ज्या सम्यक संबुद्धांनी आपल्याला सुख, शांती, समाधान, मानवता, मैत्री आणि दुःखातून मुक्त होणारा मार्ग स्वतःच्या अथांग परिश्रमातून निर्माण केलेला हा धम्म आपल्याला दिलं आणि त्या धम्माचा अहोरात्र प्रचार प्रसार करणारे पूजनीय भिक्खुगण आणि त्या धम्माला, त्या सद्धम्माला स्वतःला आजीवन समर्पित करणारे आणि या भारत देशाला संविधान दान देणारे ते प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार पंचांग प्रणाम। आज मळेवाडी इथे 2 भिक्खू तुम्ही शोधत असला तर भिक्खू सापडत नाहीत, पण तुमचंच काहीतरी भाग्य असेल किंवा त्याच्यात आमचंही काहीतरी पुण्याचं कर्म असेल म्हणून आज या ठिकाणी आम्ही तर पोहोचलेलो आहे आणि समोर तुम्ही बसलेले आहात, 2 शब्द ग्रहण करताय। साधू साधू। तर आताच आमचे पूज्य भंतेजी आचार्य गोविंद महानदो यांनी त्यांचाही परिचय सांगितला थोडक्यात आणि माझाही परिचय सांगितला आणि ते खरंच आहे। माझं शिक्षण सगळं सांगलीला झालेलं आहे, विश्रामबागला विलिंग्डन कॉलेज माहीत असेल तुम्हा सगळ्यांना, आणि BEd कोडोली पारगावला झालेलं आहे आणि पुण्याला जैन फत्तेसिंग ज्युनियर गर्ल्स कॉलेजला मी नोकरी केलेली आहे। पण काय असतं एक विशेष पहा की जे तथागताला जसं म्हटलं होतं, एकानं भाकीत केलं होतं की हा जर मोठा झाला, संसारात राहिला तर सम्राट होईल, संसार त्यागला तर तो एक या विश्वाला शांतीचं संदेश देणारा हा बुद्ध होईल। ते तसंच आमचंही कुठंतरी झालेलं आहे। आम्हाला लहानपणा असल्यापासून आमच्या त्या डोक्यामध्ये बाबासाहेब आणि बौद्ध धम्म हे 2च गोष्टी आमच्या डोक्यात शिरल्या होत्या आणि ते शेवट याच्यामध्ये चालू आम्ही सगळं सोडून दिलं आहे। घर दार लेकरं बाळ असेल तर किंवा आई वडील प्रॉपर्टी सगळं काही सोडून दिलं आहे। आज आम्ही या 2 शिवरमध्ये येऊन बसलेलो आहे। का तर धम्माची गोडी मला लागली म्हणून मी त्या धम्माच्या वाटेवर गेलो, आज मी सुखी आहे। पण तुम्हाला धम्माची गोडी अजून लागलेलीच नाही आहे। मग धम्माची गोडी तुम्हाला लागलं तर तुम्ही आमच्यासारखं व्हा असंही आम्ही म्हणत नाही। तुम्ही गृहस्थी जीवनात असून सुद्धा तुम्ही सुखी संसार सुखानं जर नांदायचं असेल, सांभाळायचं असेल, घर सुखानं शांततेनं असायचं असेल तर आपण हेच सुख कुठंतरी शोधायला जातो बाहेर। कुणाला नको आहे मायमाला घरात माझे लेकरं चांगला असू दे, बिमार पडू नये किंवा दवाखान्याचा खर्च होऊ नये किंवा कोर्ट कचेरी होऊ नये किंवा एखादा भांडणं होऊ नये, वाटतंय का नाही सगळ्यांना? बरोबर आहे ना? असं कुणीही नाही आहे की यांना वाटत नाही असं। मग हे सुख आणि समाधान जर आपल्याला हवं असेल तर आपण माणसात माणुसकी शोधत नाही, माणसात प्रेमभाव शोधत नाही, माणसाची माणसाला किंमत कळत नाही आणि आम्ही चाललो त्या दगडाच्या देवाला डोकं मारायला। ज्या माणसाने हातोडा आणि छन्नी घेऊन त्या दगडाला तराशलं, दगडाला टोकून ठोकून 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 त्याला एक आकार दिला आणि ते येऊन कुठंतरी असल्या रूममध्ये जर हॉलमध्ये बसल्यानंतर आम्ही त्याचीच पूजा करतोय आणि त्यालाच भेटतोय आम्ही। बरोबर आहे का नाही? बनवला कुणी मूर्ती? माणूस बनवला। त्या नावाचं कोणीतरी व्यक्ती होतं असं कोणाच्या तरी बापानं पाहिलं का? अंदाजावरती एकाचं नाव घेतलं आणि त्याचं ठोकलं आणि त्याला मूर्ती बनवली आणि आणून घरात बसवली आणि त्याला मात्र आम्ही मनोभावे आम्ही पूजा करतो।
की हे देवा तू माझ्या लेकरांना समाधानानं ठेव, हे देवा माझ्या नवऱ्याला चांगलं ठेव, हे देवा माझं संसारामध्ये कधी तकलीफ येऊ नये. म्हणतोय का? म्हणतोय की नाही? मग ते देव कुणी बनवला? मग माणसानं बनवलेल्या देवाला तुम्ही जाऊन पाया पडता आणि मग देव मानता. मग हे तुम्ही कसे सुज्ञ आहात का काही वेडे आहात? सांग, खरं आहे का नाही? कुठं आहे माणसानं? आता एखाद्या मंदिरामध्ये एक मूर्ती बसवतात, ते मूर्ती करायला कुठं तर जाऊन तिथं त्या वडरांना असू दे, कुठल्या तरी त्या कारागिरांना असू दे, तुम्ही पैसे देता की अशी मला मूर्ती पाहिजे, आणि ती मूर्ती आणून इथं प्रतिष्ठापना करता, आणि तेही प्राणप्रतिष्ठा. प्राणप्रतिष्ठा होऊ शकते का? दगडामध्ये जीव घालू शकतो का? अरे ज्यांना प्राण प्रतिष्ठा केली त्याचेही पूर्वज मेलेले आहेत आणि त्यांचेही दगडाच्या मूर्त्या करून बसवा, त्याच्यात प्राण घाला, होईल का? मग आपण अंधश्रद्धेला बळी पडलोय का नाही? खरं सांगायचं, अंधश्रद्धा आमच्या अंगात घुसलेली आहे की नाही? मग हे अंधश्रद्धा काढण्यासाठी काय करावं लागतं? कुठंतरी धम्माच्या मार्गाला यावं लागतं. धम्माच्या मार्गाला यावं लागतं. धम्म काय सांगितलं? धम्म कुणाच्या बापानं सांगितलं म्हणून धम्म स्थापन झाला नाही. धम्म कुठल्या पुस्तकी वाचून धम्म स्थापन झाला नाही, किंवा धम्म कुणीतरी त्या स्वामींनी काहीतरी त्या कुठल्या लोकांनी सांगितलं म्हणून स्थापन झाला नाही. तर उलट 7 वर्ष कठोर तपस्या करून, एक पायावर साधना करून, तपस्या करून, एक अन्नावरती एक दिवस काढणारे ते तथागत, त्यांना ते बोधी ज्ञान प्राप्त झालं. तेव्हा त्यांच्या अनुभवातनं आलेला हा धम्म आपल्याला दिला. मग हे सत्य असेल का खोटं असेल? सत्य असेल का खोटं असेल? मग आज जे बाकीचे धम्म आहेत ते धर्म अशा सत्यामध्ये आहेत का? तुम्ही विचार करा. मी बोलतोय ते तुम्हीच उत्तर त्याचे द्याल तुम्ही, की जिथं 1460 मध्ये झिरोचा आविष्कार झाला, झिरो शोध लागला, त्यावेळेला 1 लिहून जर झिरो लिहिलं तर 10 होतात. हे आम्हाला कळलं त्यावेळेला. कधी? 1460 मध्ये झिरोचा शोध लागला. पण तुम्ही सांगताय की 5000 वर्षापूर्वी महाभारत घडलं आणि त्या कुंतीला 100 पुत्र होते. मग 2 झिरो कुठून आले ते? 2 झिरो कुठून आले ते? रावणाला 10 डोके होते, तुम्ही मोजले कसे? झिरोच नव्हता त्यावेळेला. सांगा मला, का चुकीचं आहे? ज्याच्या शेतातले आंबे खाल्ले लेकरं होतात, हे जर सत्य असेल तर मग लग्नच करावं कशाला? बरोबर आहे का चुकीचं आहे? शिकलेले सुज्ञ आहात तुम्ही, आणि हे सुज्ञ असून सुद्धा तुम्ही त्या अंधश्रद्धेच्या नादी वाहायला लागलात. मी हेही दुर्दैव तुमचं तेवढंच आहे. बरोबर आहे? आज शिकले सवरलेले असो की अनपढ असो, पायात काळी दोरी बांधायला लागल्यात. आता बघा नवीन ट्रेंड निघाला आहे. ते का म्हणजे एका दोघांना विचारलं मी तर म्हणे नजर लागू नये. अरे विश्वातली विश्वाची सुंदरी ती ऐश्वर्या राय, विश्वात 1 नंबर सुंदरीला तिनं निवडून आलं होतं, तिनं किती अंगाला काळे दोरे बांधावं? अरे कुठं तर मनाची तर ठेवा. अन्न खातोय 1.5 किलोचं डोकं ज्ञान आहे आपल्याला. असल्या अंधश्रद्धेत का जाताय तुम्ही? होतंय का? याच्यासाठी अंधश्रद्धेतून बाहेर पडा. अंधश्रद्धा आपल्या जीवनाला पूर्ण बर्बाद केलेला आहे, आपल्या जीवनाला लागलेली कीड आहे. म्हणून त्या बाबासाहेबांनी स्वतःचे 3 लेकरं गेले तरी गेलं, स्वतःचे 3 लेकरं गेले तरी गेले, पण आम्हाला तुम्हाला त्या जातीयतेच्या बंधनातून बाहेर काढलं, त्या जातीयतेच्या घाण परिस्थितीतून बाहेर काढलं आणि या धम्माच्या दारी आणून ठेवलं. धम्म हा ऊच नीच करत नाही.
धम्मात जाती भेद नाही, धम्मात अजून दुसरे जाती आहेत का तेही नाही, धम्म हा एकच आहे. बरोबर आहे? धम्म हा एकच आहे. आणि त्या धम्माला जर तुम्ही आलात तर धम्म काय सांगतो की चांगलं जीवन जगण्याची कला सांगते, शिकवते आपल्याला. चांगलं जीवन जगण्याची कला शिकवते. तुम्ही म्हणाल एका दिवशी जर नागपंचमीला तुम्ही जाऊन जर त्या वारुळात जर दूध टाकत असाल आणि मी नागपंचमी करून आलो, सापाला दूध पाजून आलो, अरे ते तर दगडाचं आहे साप तिथे, त्या दगडाच्या देवाला तुम्ही दूध टाकताय. आणि तेच जर प्रत्यक्षात जर घरी आलं साप तर त्यावेळेला म्हणायचं की बाबा तू त्यावेळेला पिला नाहीस, आता 2 वाटी दूध पी. म्हणताय का? कारण प्रत्यक्षात देव आलेला आहे. हो, असंच करतो. प्रत्यक्षात देव तुमचं प्रसन्न होऊन तुमच्या घरी आलेलं आहे, दारात आलेलं आहे. पण त्या वेळेला 4 लोकांना बोलवून त्याला लाटा काटा घालून त्याला बदडून मारून टाकतात. मग तुमचे देव फक्त दगडावरचेच का? जिथं दगड असेल ते दगडाचे देव तुमचे का? ज्या तुमच्या यल्लम्माला 12 हात आहेत, एका हातात तलवार, एका हातात बर्ची, एका हातात कुऱ्हाडी, एका हातात अजून काय, एका हातात अजून काय, आणि एवढं मोठं लांब जीभ काढली बाहेर. मग हे कशाला चालली? त्यांच्या ह्या अशा आकारावरून काय समजतं कशाला चालली की कुणाचा तरी ती खून करते. बरोबर? खून करायला चाललेली आहे. अरे जेव्हा तुम्ही गौतम बुद्ध म्हणतो की एखाद्याही दिसणाऱ्या न दिसणाऱ्या एखाद्या लहान जीवाचं तुम्ही हत्या करू नका, कारण ते लहान जरी मुंगी असली तरी जीव त्याचा तेवढाच आहे. आम्ही 70-80 किलोची जरी माणसं असले आमचाही जीव तेवढाच आहे. मग एखाद्याचं जीव आपण घ्यायचं, आपल्याला कुणाने अधिकार दिला एकाचा जीव घ्या म्हणून? नाही ना. मग ती हत्यारं घेऊन जाते आणि ज्या बाईच्या अंगामध्ये येते ती बाई 8-8 दिवस दाता घासत नाही, तशा बाईच्या अंगात येते ती यल्लम्मा. त्या का यल्लम्माला लाज नाही का? या बाईला लाज नाही. आता हे आमच्या आया बहिणी आहेत, त्यांचे केस बघा, मध्ये जर बोटं घातले तर केसाला केस लागत नाही. बरोबर? कारण दररोज शॅम्पू वापरतात किंवा साबण वापरतात किंवा काहीतरी वापरतात, त्यांचं त्यांनी ते व्यवस्थित ठेवतात. त्या बाईचे केस बघा, 6-6 महिने डोकं धुवत नाही, ते चिकट बनणार नाहीत का? ताई खरं बोलायचं, बनतात का नाही? 6-6 महिने डोकं धुवत नाही, 6-6 महिने शॅम्पू घालत नाही, 6-6 महिने साबण लावत नाही, मग अशा बाईचे केस चिकट बनणार का नाही? मग तिला म्हणायचं यल्लम्मा पावली हिला घरात आली. कसली माणसं आपण, एवढे सुज्ञ माणसं, एवढं चांगलं आम्हाला बुद्धी दिलेला आहे, चांगलं आपण बोलतोय, करतोय, सगळंच करतोय, पण अशा गोष्टीमध्ये अज्ञान का? कशामुळं अज्ञान आहे? हो, विचार करा. ज्या बाईने, ज्या मातामाईने यल्लम्माची पूजा केली, शेवटी त्या घरामध्ये कोण देवदाशी झालेला आहे, हे लक्षात घ्या. तिथं मिरजेच्या बसस्टँडला, सांगलीच्या बसस्टँडला थांबलेले आहेत. ज्या बाईने यल्लम्माची पूजा केली आणि ज्या मातेनं बाबासाहेबाला आणि गौतम बुद्धाला मांडलं, त्याची पूजा केली, आज मुर्मू राष्ट्रपती आहे. कल्पना चावला चंद्रावर गेली, आठवतंय का? येताना भले तिचं विमान क्रश झालं, मेली ती, तिचं दुर्भाग्य होतं, ठीक आहे, पण चंद्रावर गेली ती. यल्लम्माला पूजून गेली होती का? का यल्लम्मानं पाठवली तिला? आज विमानाचे पायलट आहेत. तर मी श्रीलंकेला जेव्हा गेलो, श्रीलंकेला जाताना सुद्धा एका मुलीचंच पायलट होतं, म्हणजे ड्रायव्हर, ती चालवायला होती विमान. आणि दुसऱ्या वेळेला जेव्हा 1 वर्षानंतर मी परत येत होतो, परत तीच होती पायलट. समाधान वाटलं. ती पायलटचा अजून टाईम होता, ती आमच्या म्हणजे असं लांब हे असतं, असं सीटा असतात ना, त्या सीटामध्ये ती फक्त एक चक्कर मारत होती. आणि शेवटी तिचं माझा एक फोटो पण आहे, हातात हात मिसळलेलं. बरं वाटलं.
कारण कुठंतरी आमच्या ही लेडीज, आमच्या ही आईमाईने शिकलेत, एवढं पुढं चाललेत. बाबासाहेबांनी 50% आरक्षण दिले. खांद्याला खांदा लावून तुम्ही त्या बाबासाहेब म्हणजे आमच्या पुरुषांच्या बरोबर तुम्ही जीवन जगताय. अजून एवढं जगत असताना का त्या दगडाला डोकं मारताय? दगडाला डोकं मारायचं, फवाडीत मारून घ्यायचं आणि देवा तू मला हे दे, मी तुला बकरं देतो. तुम्ही सांगितलं एखादं आपलं स्वप्न साकार करण्यासाठी त्या दगडाच्या समोर जाऊन नवस करता आणि त्या निष्पाप बकऱ्याला बळी देता. बरोबर आहे का? आहे का? बरोबर आहे का? आपण कुठतरी चुकतोय का नाही? ज्या रमा मातेला एवढं सगळं करत असताना असल्या या विळख्यातून काढून बाबासाहेबांनी धम्माला आणलं. पण धम्माला आणत असताना बाबासाहेबांची म्हणजेच आमची आई रमाई, तिच्याकडं बाबासाहेबांचं लक्ष सुद्धा नव्हतं. कारण हे सगळं समाज बाबा म्हणते, नात्यानं मी त्याचा बाप झालो, ही रमाई त्यांची आई झाली, 3 लेकरं गेले तर गेले साहेब, पण मला जी परिस्थिती आली ती परिस्थिती ह्या लेकरांना येऊन देऊ नका, म्हणून तुम्ही जास्त शिका. त्या माता रमाईचे शब्द आहेत माय. कुठं आहे तुम्ही आणि काय करलेलं आहे तुम्ही? आज तुमच्या जर कपाटात बघितले तर 50-50 साड्या आहेत. एक दररोज जर एक वापरली तरी अजून 30 दिवसानंतर अजून तुमच्या साड्या शिल्लक आहेत. आणि परत विचार करता मार्केटला कुठली साडी आली का नवीन? साहेब गेलेत मिरजेलाच, फोन करून सांगू घेऊन येतात. मग लगेच कुठल्या बाईवरती जर एखादी साडी नवीन दिसली, काय ग बाई कुठनं आणलीस? मिरजेहून. कुणाचं दुकान आहे? असं दुकान आहे. या साडीचं नाव काय? असं आहे. मग लगेच फोन, साहेब त्या दुकानामध्ये लक्ष्मी मार्केटला जा, त्या दुकानामध्ये जाऊन या नावाची साडी घेऊन ये. आणि त्या बिचाऱ्यानं आणलं तर ठीक आहे, आणलं तर चहा टायमावर भेटतं, पाय धुवायला पाणी लवकर भेटतं आणि जेवणसुद्धा वेळेवर भेटतं. आणि जर नाही आणलं अक्षरशः त्याचा त्या दिवशी उपवास. इकडची भांडी तिकडं जाणार, तिकडची भांडी इकडे येणार. मग तोंड एवढा मोठा फुगलेला असतो. काय माहिती तुमच्यात कुठे शोधावी रमाबाई सांगा? तेवढं तर तुम्हाला नाही, तेवढे चटके बसले नाहीत. वयाच्या 9 वर्षात रमाबाईचं लग्न झालं. लग्न झाल्यापासून तिचे आई वडील गेले, तिचा भाऊ गेला, तिची 2 बहिणी गेल्या. लग्न झालं. लग्न झाल्यानंतर रामजी बाबा गेले. रामजी बाबा गेल्यानंतर हे सगळं तिनं दुःख बघत असे यायला लागले. एवढं तर कुणाला दुःख नसेल. मग एवढं काय तुमच्यासाठी करून ठेवलेलं, आज तुम्ही अशा वाकड्या नजरेनं, वाकड्या वाटेनं का चालला? सांगा मला, त्याचं काय अस्तित्व आहे? जे तुम्ही कुठल्या देवाला चाललात किंवा कुठल्या दगडाला पूजा लागलात, त्याचं अस्तित्व काय? मी परवा एका गावी गेलो होतो, आम्ही दोघंही होतो. आणि त्या समोर एक एवढं मोठं दगड मध्ये रोवलेलं आहे आणि त्याला हळद कुंकू लावून त्याची पूजा करतात. 8 दिवसा अगोदरच 2 हाल्या कापले तिथं. 2 हाल्या कापलेत त्या ठिकाणी त्या दगडाला आणि झाकून ठेवलेत. आणि मी गेल्या जाता जाता माझ्या पायाला लागलं म्हणून काय केलं, बोग्या काढून म्हटलं, काढून बघितलं तर काय त्याला कुंकू हळद सगळं लागलेलं आहे. मग एकाला विचारलं काय? म्हटलं नाही, म्हटली यल्लम्मा आहे. यल्लम्मा आहे का? म्हटलं पायात कातडी चप्पल होते, जाऊन त्याच्यावर थांबलो, हातपाय धुतले, तोंड धुतलं, आलो. आत्तापर्यंत मला काय झालं का सांगा? तुमच्या यल्लम्माच्या डोक्यावर कातडी चप्पल घालून मी हातपाय धुतले, काय झालं का मला? अरे जिथं इज्जतीनं जीवन जगा म्हणजे तुम्ही असल्या बेइज्जतीचं जीवन जगताय. त्या बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा सांगितली होती. त्यातलं पहिलीच प्रतिज्ञा होती, मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही. पाळलो का आपण? बाबासाहेबांनी आपल्याला प्रत्येक पावलाला आपल्यासाठी एक एक कानून करून ठेवलेलं आहे. आपण काय दिलं बाबासाहेबांना? दिलं का काय? का सगळ्यांनी चंदापट्टी करून काहीतरी दिलं बाबासाहेबांना?
काय गरज होती? का बाबासाहेब तुमच्या चुलत्याची मुलं होते? का बाबासाहेब तुमच्या पाठीवर जन्मलेले होते? का बाबासाहेब तुमचे कोणतरी पाहुणे लागत होते? काय गरज होती तेवढा संसार सोडून, लेकरं बाळ सोडून, बायकोला सोडून? काय गरज होती? मग आपण कसं वागायला लागलो? विचार करा माय माऊलींनो आणि बंधूंनो, तुम्हीच सुद्धा. हे बरोबर नाही आहे, हे बरोबर नाही आहे. जर तुम्हाला चांगलं जीवन जगायचं असेल तर बुद्धाच्या विहारी सकाळी आंघोळ केल्यानंतर प्रथमतः 2 फूल किंवा 2 अगरबत्ती किंवा एखादी मेणबत्ती, इथं दुसरं काही चालत नाही, तेवढं लावा, पंचांग प्रणाम करा आणि तुमच्या कामाला लागा. जर नाही यश आलं तर आम्ही तुम्हाला कार्ड देऊन चाललोय आम्ही जाताना. मग सांगायचं आम्हाला की म्हणते तुम्ही सांगितलं होतं असं, आम्ही करायला लागलो पण आमचा काही यश येत नाही. म्हणून त्या बाबासाहेबाचे विचार माना. कारण आपण त्यांच्या नावावरती एवढं खातोय, त्यांच्या नावावर एवढ्या चांगल्या चांगल्या साड्या घालतोय, एवढ्या चांगल्या चांगल्या ड्रेस घालतोय, आणि आज आमचा युवक मंडळ कसा आहे तर त्याला आता वेणीच घालावं लागतं, एवढं एक राहिलेलं आहे. नाहीतर काय, हे 1000-2000ची जीन्स घ्यायची, आमची आया बहिणीसुद्धा तशाच कॉलेजच्या जीन्स 3-3 हजाराची घ्यायची, इथं फाड, अजून कुठं फाड. अरे काय हे संस्कार आहेत का? संस्कार कुठं पाहिजेत, कसे पाहिजेत? बुद्धानं एवढं चांगलं धम्म आम्हाला शिकवलं आहे. म्हणून बुद्धानं हे सुद्धा म्हटलेलं आहे की सब्बे संखारानी चतीरा पर्याय पස්සती अतिनिबिदंती दुःखो यस्मगो विसुदिया. ह्या जगामध्ये कोण कुणाचा नाही आहे. जीवन आणि मृत्यू हे 2च सत्य आहेत. याच्यामध्ये जे चाललेलं कारभार आहे सगळं खोटं आहे. फक्त तुझं माझं काय घेऊन चाललोय आपण? घेऊन चाललोय का काहीतरी? जाताना ते पहिले 1 रुपये तरी लावायचे, ते 1 रुपये सुद्धा लावत नाहीत आता. कारण ते 1 रुपयावरती बाबासाहेबाचं चित्र आलं म्हणून ते लावणं बरोबर नाही म्हणून तेही बंद केलं. काय घेऊन चाललात तुम्ही? एवढं पोटाला उपाशी तपाशी राहून पैसे कमवायचे आणि पौर्णिमेला जाऊन याला मला घालायचे 10,000 20,000. काय आणलो हातात? काही नाहीये, अर्ध नारळ. तुमच्या खिशातल्या पैशानं दानपेटीत जमा झालेले पैसे पुजारी उचलणार आणि त्याचे लेकरं बाहेर देशला शिक्षणाला पाठवणार आणि तुमच्या लेकरांना दाखवणार, याला मला जावा. तुमच्या घरात नाहीतर कोप येईल, असलं येईल, तसलं येईल, तुमचं घर संसार सगळं बर्बाद होईल. एवढी भीती इथं भीती दाखवली. त्याच्यानंतर वर स्वर्गातली सुद्धा भीती दाखवली. तुम्ही जर नरकात, तुम्हाला असं केलं तर नरकात तुम्हाला पाठवलं जाईल, नरकामध्ये तेलाच्या कढाईत कढीलं जाईल. अरे तुझ्या बापानं बघितलं का नरक आणि स्वर्ग? गौतम बुद्धानं काय सांगितलं? जे माझ्या डोळ्यांनी पाहिले त्याच्यावरच विश्वास, अन्यथा नाही. कोण काही सांगू दे, मग आपण काय विश्वास ठेवा? तर तिच्यासाठी त्या जगामध्ये कोण कुणाचा नाहीये. न पुतो मत्ती, न धनमत्ती, न पुत्रही माझा नाहीये, ना माझं हे धनही माझं नाहीये. एक दिवशी जसं आलोय तसंच जावं लागतं. येताना मात्र स्वच्छ श्वास घेऊन जन्मलो, नंतर नाव भेटलं आपल्याला. पण जाताना मात्र पहिलेच श्वास निघून गेलेला असतोय. बरोबर आहे का? जन्म घेताना स्वच्छ श्वास घेऊन येतो म्हणून जिवंत राहतो. नाव नंतर भेटतं, पाळण्यात काय काय करतात ते नाव भेटतं. पण जाताना मात्र स्वच्छोश्वास पहिलेच निघून गेलेलं असतं. फक्त नाव राहतं आणि ते नाव मात्र कसं चांगलं ठेवावं का वाईट ठेवावं हे तुमच्यावरती अवलंबून आहे. म्हणून आताच आमच्या भीतीजी म्हटले होते, हे सगळ्यात मोठं मन आहे. मन 119 प्रकारचं मन आहे आपलं, एकच नाही आहे. 119 प्रकारचं मन आहे. त्याच्यातलं एखादं मन तुमच्याही अंगात आहे, माझ्याही अंगात आहे.
ते मन चांगलं सांगितलं तर आपण चांगले कार्य करू, चांगल्या प्रगतीपथावर जाऊ, चांगलं निब्बाणाला पोहोचू. अन्यथा वाईट जर कर्म केलं तर सडून सडून मरतोय. 6-6 महिने बेडवरती पडून मरतोय. शेवटी मुलगा म्हणतोय किती करायचं याला, करून करून दवाखाने संपले, आता मेलं काय आणि राहिलं काय, जाऊ दे कसं असेल तसं. म्हणतोय का नाही हो? खरं बोलायचं, ह्या गोष्टी आहेत का नाही? शेवटी ती बायको सुद्धा, जन्मभर साथ दिलेली बायको सुद्धा म्हणते काय करू बाबा, आता माझे गुडघे उठना गेलेत, मला बसायला उठायला येणार, आता किती दिवस करू ह्याला, आता कमी झालं तर चांगलं आहे, नाही तर त्यालाही जायचंय मलाही जायचंय. हे सुद्धा आपले नाही आहेत. म्हणून हे लक्षात घ्या, आपल्या जगात कोणी नाही आहे. फक्त अशेपर्यंत समाधानानं राहा, समाधानानं वागा, तिथंच तुमचं भलं आहे, तिथंच तुम्हाला शांती आहे, तिथंच तुम्हाला सुख आहे. म्हणून ह्या 2 गोष्टी भरपूर झाल्या बोललो. तर आज मी श्रीलंकेला जेव्हा गेलो होतो त्यावेळेला भारतातला जन्मलेला बुद्ध श्रीलंकेत गेला. आज श्रीलंकेमध्ये प्रत्येक शनिवारी एक सुद्धा घरात मूल दिसत नाही. सगळे बोधी वृक्षाची पूजा करायला जंगलात कुठं कुठं बोधी वृक्ष आहेत त्या ठिकाणी जेवण करून घेऊन जातात. बोधी वृक्ष म्हणजे पिंपळाचं झाड जिथं जिथं आहे. आणि दिवसभर मात्र त्या झाडाचं एखादं तरी पाला खाली पडायला लागला तर आपलं पदर पसरतं किंवा आपलं काय म्हणते हे ओढणी पसरते, पण खाली पडू देत नाहीत. आणि ते पडलेलं पाला घरात आणून त्याची पूजा करतात. प्रत्येक रविवारी 10 घरं सोडून एक बुद्ध विहार आहे. 10 घरं सोडले तर एक बुद्ध विहार. मग त्या 10 घराचे लोक दिवसभर त्या बुद्ध विहारात असतात आणि महापरित्राण पाठ करतात. मग ते सुखी आहेत का दुःखी आहेत? ज्या देशांनी, बाहेर देशातल्या लोकांनी बुद्ध स्वीकारलाय ते आज श्रीमंत आहे आणि सुखी आहे. आणि भारतात जन्मलेलं बुद्ध, आम्हाला बुद्ध लपवून ठेवला आणि ह्या दगडा धोंड्यांना आम्हाला आणून दिलं, आज आम्ही भिकारी आहोत अजून, आहे का नाही? आता ह्याच्यापेक्षा जास्त बोलत नाही कारण तुमचाही वेळ जास्त घेतलेला आहे. आणि भवतु सर्वमंगलं, भवतु सर्वमंगलं, भवतु सर्वमंगलं. भवतु सर्वमंगल, रक्षन्तु सर्वदेवता, सर्वबुद्धानुभावेन, धम्मानुभावेन, संघानुभावेन सदा सोति भवन्तु ते. सबीतियो विभजन्तु, सर्वरोगो विनाशतो, माते भवन्तन्तरायो सुखी दीर्घायुको भव. सर्वे सत्ता सुखी होन्तु, सर्वे होतु च खेमिनो, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कञ्चित् दुःखमागमा. सर्वे सत्ता सुखी होन्तु, सर्वे होतु च खेमिनो, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कञ्चित् दुःखमागमा. सर्वे सत्ता सुखी होन्तु, सर्वे होतु च खेमिनो, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कञ्चित् दुःखमागमा. नत्ति मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरं, एतेन सच्चवज्रेन होतु मे जयमङ्गलं. नत्ति मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरं, एतेन सच्चवज्रेन होतु मे जयमङ्गलं. नत्ति मे शरणं अयं संघो मे शरणं वरं, एतेन सच्चवज्रेन होतु मे जयमङ्गलं. साधु साधु साधु.